नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नव्या ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत चिकन तंदुरी। आता बघूया कशी कशी होते, ही टेस्टी होते का नाही, सगळ्या गोष्टी आपण या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो। मी बोला तुम्ही फोड रे, काय पाहिजे तो फोड। मसाला मसाला कुठला मसाला आहे रे समीर? तो मसाला कुठला येतो? वाडीवरून मागवले। कुठल्या वाडीवरून? इकडे आपण घेतलेला आहे, कुठला मसाला आहे समीर? तो तंदुरी मसाला। ओके। आणि याला आला लसूण पेस्ट लावलेली। तंदुरी मसाला असतो ना, तो जास्त तिखट नसतो, त्यामुळे त्याला आला लसूण पेस्ट लावले। टेस्ट मीठ आहे का? सगळं रेडी। अरे चटणी चटणी तरी काय खायची? ओके। टी 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 टी। नाही, एक होते अरे पण मस्त आहे। कशी आहे? अरे ग, शेजवान आहे। शेजवान शेजवान आहे ना ती? अशी वाटते रे, शेजवान नाही। हे लावल्यानंतर आहे ना, तिला लावतो का तू? नको, कलेजी तो तेल दे, थोडा तेल दे। आता दे तो थोडा दे टाकून ना। इथे जोपर्यंत कोळसा होत नाही तोपर्यंत याला पेटून द्यायचे। कोळसा झाल्यानंतर इथं आपण ठेवूया। आम्ही केले तंदुरी, पण आमची मम्मी आहे व्हेजिटेरियन, त्यामुळे ती पक्की भडकले। काय हा खताडा आणलाय घरामध्ये, असा सगळा ती बडबड करत आहे। आता काय बाबा कळत नाही। अम्मा काय आलाय, काय नेमकं काय, का भडकले तू? अम्मा अम्मा का भडकले का? काय एवढं तंदुरी पण तू खात नाही म्हणून भडकले का? कान करून ठेवले सगळे ते। काय तंदुरी मागवले आपण? तंदुरीला काय करायचे? खायला झाली ना। झाले। तंदुरीचा वास कसा आहे पण? भारी येतोय। कापड लावतो का तिला? तो सिल्वर कागद ना? आपल्याकडे जाळी नाही ना रे, जाळी नको। ए राहू दे ना, आण ना। अरे चुलीव भाजू ना समीर, चुलीव फ्राय करू ना। इकडे घेतले कलेजी फ्राय करायला। गॅस तव्यावर करतो का? नाही, ते माझं पर्सनल आहे। पर्सनल आहे ते, आम्हाला पण चालेल ना? हा, थोडीशी होऊन दे टाइम, नंतर बोलवते मी निवांत। हा, आणि इकडं आपला सिल्वर कागद लावायला घेतले। लावला का? एकी लावायचं ना अजून? घाबरतो किती तू? अरे पाणी उडतंय। बंद केला गेला। इकडे कलेजी फ्राय, बघूया, टेस्ट करून बघतो जरा। यांच्यातलं घे तुम्हाला दोघांना। कलेजी फ्रायला एवढा मसाला जमीर? जाळी बघा ना, जाळी ना ते नको थांब ना, हे ना तो का ना। आईला लय तेल दिसतंय रे। लावला मसाला लावतो। मस्त। प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालाय। आपण जो कोळसा करणार होता, कोळसा नाही करणार, तर आपण या आपल्याला जाळी मिळाली, त्या जाळीवरती आपण दोन्ही अशा कोंबड्या ठेवलेल्या आहेत। अर्धा तास काय झाले? काय आयडिया नाही का दिसत? काय झाली का? हा, तू कशात रेकॉर्डिंग करतो रे? कोण? तू काळी मास्टरला 4K मध्ये रँडम
ब्रेड मध्ये काय खावाच चालेल का वाईट मग यामध्ये तू शॉर्मा खाल्लाय का कधी माणसात जीवनात शॉर्मा आता शॉर्मा तू कशात बनवणार ते पाव ब्रेड मध्ये ब्रेडची गोड टेस्ट नाही तर त्या मटन चिकन नॉर्मल प्लेन ब्रेड घ्यायचे त्यात तिचं ग्रेव्ही वाली मटन बनवा चिकन टाकायचा आणि ते आपला हे चिकन आणि पाव ब्रेड ना पावात काय बरं आम्ही रेंजचा खाणं आहे तुला नाही कळणार ब्रेड मध्ये तू कसं काय टाकणार सँडविचच्या भाजी टाकतो तसा ते चिकनचा सँडविचची भाजी कुठली असते हे तू सांग बनवतो भाजी ना कुठली असते? तू बनवतो ना सांग जरा कुठली भाजी भाजी असते सँडविचची भाजी असते का रे अरे त्या असते ना काकडी दोन्ही पावांच्या मध्ये भाजी ठेवायची हा. त्या बुर्जी साहेब बनवायची भाजी चिकनची मिक्सर मध्ये काढून शेवटी काय आला त्यात तू पावा सगळा ब्रेड सोडता काय झाला ते भाजल्यावर टेस्ट येते तंदुरी मसाला बिसाला लावल्या त्याच्यामध्ये वडे बनवले असं दाल वडे चांगला झाला पुढे चाल ना थोडा पुढे जा कसं काय सँडविच मध्ये मला तर तुझा सँडविच कसा बनवायचं फक्त सांगायला त्याकडून रेसिपी घ्या चिकन सँडविचची सांग चिकन सँडविच रेसिपी सांग भाजी बनवायची कसली भाजी बनवायची कुठली भाजी चिकनच्या चिकन सँडविच मध्ये कुठली काय मच्छी टाकतो का सँडविच मध्ये भाजी असते का सँडविच मध्ये भाजी असते बोल फक्त व्हेजिटेरियन्स नसतात का अरे बाबा सँडविच मध्ये कुठली भाजी आली तो काय बर्गर आहे का पिझ्झा आहे का त्यात भाजी ते ब्रेड ते काकडी टमाटो आहे ना त्याच्या जागी चिकनची भाजी ठेवायची हा, कांदा दोन साईडून दोन लावायचा आणि तंदुरी चटणी भेटते एक हा. ती घ्यायची एक शेजवान चटणी ते दोन पावांना ब्रेडला लावायची आणि ते आपल्या इथं हे सँडविचचा त्यात भाजायचे दोन्ही साईडून कधी खाल्ला तो हा चिकन सँडविच चिकन सँडविच ठीक आहे बरोबर आहे, ठीक आहे. पुढच्या वेळी बनवू पुढच्या रविवारी मग हरला चालेल बरं बरोबर त्याची रेसिपी बरोबर समजली मला की बरोबर काय रे झाली का नाही अजून सागर तंदुरी चटणी भेटते सागर दपते काय रे काय रे कोणाचं बघ तंगड्या मोडून बोल ना चला मित्रांनो इथं झालेली आहे चेक करायला काढले आत्ताशी सिल्वर कागद आहे का आत्मा तसंच आहे बघ. हे? अरे एवढी कोटिंग लावली नाही नाही बरोबर आहे मस्त शिजले ती काही विषय नाही मधी मधी शिजायला पाहिजे ना रे शिजले आपण बघतो सिल्वर कागद नीट काढ म्हणजे कसा टेस्ट जमत. बघायला लागेल मला गरज नाही तसं पण डायरेक्ट करू शकतो काम तंदूरदारा तूच का अरे नाही सांग मदत करतोय रे आईला त्याच्यावर न म्हणणं बोल तूच का आपण जरा थांब ना मग शिजली शिजले, थांब जरा, थांब 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 प्रॉपर शिजले का वाप लय खराब लागला का हा तू आका तुझा खराब होईल मुडच जाईल तुझा उडत अख्खा. जाईल का आता जरा 2 मिनिटं थांब हा तूच का ये रे तो पीस बघ जरा इथं टाक. तो नसतं बघायचा असा बघायचा असतो इकडचा काय शिजून देत कशी आले झाले चल ओके थांब ना अजून इकडे इकडे आल्यानंतर तू नंतर का थांब ना हो ना मग काढ ना थोडासा थांब त्याला पण कॅमेरा मी पकडलाय ना म्हणून नाही येत आहे. अरे समीर एवढी येते काय घे ना दे रे त्याला दे असंच काय ते का बघा अरे बघ थांब ना जरा मग नको आपण शो घालू तू थांब जरा आईला ह्यो समीर आहे काय माणूस आहे ह्यो हा ते पण काढू एक आपण त्याच्यावरनं पाडणार ती नको हात ती नको हात काहीच राहू दे एक नंबर आहे मस्त एकदम खा ना बाकी टेस्ट दे बघ. एकदम भारी आणि टेस्टी झाले ना अजून एक घे ना माझ्यात खाऊ नका ना बस आपल्याला काय भाकरी विक्री आणू मग खाऊ जरा ते दिसू दे नाही रे. ना थांब ना कॅमेरा जरा चांगला दिसेल त्या त्या बाई असा करतो चांगलं काय, वाटत बनवून नाही पटत नाही मला. चांगलं वाटलं काय ते ना त्या. या बरं हे बघ सागरी बघ काय पालतू हे बघ चटणी लावून गेला बघ पप्पा कसे झाले हे आपण खाऊ हा का मी काय एवढी खाणार नाही का आरामात खा. नाही भाकर एकच ठेव ना. भाकर टाका. हे बघ
चिकन लेग पीस. लिंबू नाही का झाडाला अनिल कांदा भाकरी बरोबर खाऊन बघू दे. तर मित्रांनो फायनली आपली तंदूरची पार्टी झालेली आहे. कशी होती रे? आता बघा उरलाय माणसं उडली ना मध्येच. मध्येच कपली कपली एवढी ना? खाऊ तेवढी खाऊ तशीच ठेवून दिली. एक कोंबडी तशीच आहे. तर यो ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये एका नवीन रेसिपी बनवूया, नाहीतर मग काहीतरी वेगळं. चॅनलला लाईक कर. नाही चॅनलला काय सबस्क्राईब नाही चॅनलला लाईक करा. कोण करा.